नमस्कार, मी यामिनी महामुणकर हितगुजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. प्रेक्षक हो, बदलती जीवनशैली, पर्यावरणीय बदल, तणाव, PCOS, गर्भधारणेचे वाढते वय, धूम्रपान आणि अपुरी झोप अशा विविध कारणांमुळे वंध्यत्वाचं प्रमाण वाढले. त्यामुळे पालकत्वाची इच्छा असलेल्या जोडप्यांसाठी आज हितगुजमध्ये आपण प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारे घटक या विषयावर डॉक्टर स्नेहा साठे यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. मॅम आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे. डॉक्टर, आपलं मनापासून स्वागत आहे झी24 तासमध्ये. नमस्कार. प्रेक्षक, डॉक्टर स्नेहा साठे या प्रजनन औषध क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित तज्ज्ञ असून त्यांना 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्या नोव्हा IVF फर्टिलिटी मुंबई येथे क्लिनिकल डायरेक्टर आणि सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तसेच चेंबूर, वाशी आणि कल्याण येथे सल्ला मसलतीसाठी देखील त्या उपलब्ध असतात. डॉक्टर साठे यांना पुराव्यावर आधारित वैद्यकीय उपचारांमध्ये प्रावीण्य असून त्यांनी असंख्य जोडप्यांना पालकत्वाचं स्वप्न साकार करण्यास मदत केली आहे. त्या प्रजनन क्षमता आणि पुनरुत्पादन आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेषतः ओळखल्या जातात. प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅम, खूप महत्त्वाचा विषय आहे आणि विषयाशी निगडीतच पहिला प्रश्न की प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारे सर्वात महत्त्वाचे घटक कोणते आहेत? प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे स्त्रीचे वय. बरं. ही एक गोष्ट समजून घ्यायला हवी की स्त्रीचा जन्म जेव्हा होतो, जन्मताच तिच्या अंडाशयांमधील स्त्रीबीजांची संख्या ठरलेली असते. बरं. जन्म झाल्यापासून, इनफॅक्ट जन्माच्या आधीपासूनच ही संख्या कमी कमी होत राहते. तर स्त्रीचं वय जसं वाढतं तशी अंड्यांची संख्या कमी होते, अंड्यांची गुणवत्ता पण कमी होते आणि असलेल्या स्त्रीबीजांमध्ये जेनेटिक अबनॉर्मलिटीज असण्याची शक्यता वयानुसार वाढते. तर नॉर्मली 20-30 वय असेपर्यंत फर्टिलिटी ठीक असते, कारण स्त्रीबीजांची संख्या गुणवत्ता बरी असते. पण 30 वर्ष वय क्रॉस झाल्यानंतर, पर्टिक्युलरली 35 वय वर्षानंतर ही संख्या जास्त वेगाने कमी होते, गुणवत्ता पण जास्त वेगाने कमी होते. आणि जेनेटिक अबनॉर्मलिटीजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मग प्रेग्नन्सी नॅचरली राहण्याचा चान्स कमी होतो. नॅचरल प्रेग्नन्सी असो किंवा फर्टिलिटी ट्रीटमेंटने सुद्धा IUI असो, IVF असो, प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स वयानुसार कमी होतो आणि मिसकॅरेजची रिस्क पण वाढते. फक्त स्त्रीचं वय नव्हे तर पुरुषाच्या वयाचा पण इम्पॅक्ट प्रजनन क्षमतेवर पडू शकतो. बरं. हे युजली ही गोष्ट लोक निग्लेक्ट करतात. पुरुषांच्या वयाचा जो इम्पॅक्ट असतो हा खूप ड्रमॅटिक इम्पॅक्ट नसतो स्त्रीसारखा. पण पुरुषांचे पण वय जेव्हा वाढते, पर्टिक्युलरली 40 वर्ष वय क्रॉस केल्यानंतर सीमेन पॅरामीटर्समध्ये अबनॉर्मलिटीज दिसून येतात. काउंट, मोटिलिटी कमी असू शकते किंवा स्पर्म पॅरामीटर्सवर DNA फ्रॅगमेंटेशन जास्त वाढल्याची रिस्क पण वाढते. आणि वयानुसार सेक्शुअल डिस्फंक्शनचे पण प्रॉब्लेम जोडप्यामध्ये सुरू होतात. बरं. दुसरा घटक म्हणजे दोघांपैकी इतर कोणामध्ये समजा काही वैद्यकीय इतिहास असला, स्त्रियांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा एंडोमेट्रिओसिस किंवा गर्भनलिका समजा ब्लॉक्ड असल्या, तर ह्या गोष्टींचा पण प्रजनन क्षमतेवर परिणाम पडू शकतो. याशिवाय काही अनुवंशिक घटक असले स्त्रीमध्ये किंवा पुरुषामध्ये, ह्याचा पण परिणाम प्रजनन क्षमतेवर पडतो. पुरुषांमध्ये लो स्पर्म काउंट किंवा लो मोटिलिटी ह्याची बरीच कारणे असतात. इन्फेक्शन असो, जेनेटिक कंडिशन्स असो किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असो. याशिवाय पुष्कळ वेळा आता तुम्हाला माहिती असेल की कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. तर कॅन्सर डायग्नोसिस जेव्हा कमी वयात होतो, कॅन्सरमुळे किंवा कॅन्सरच्या ज्या ट्रीटमेंट्स असतात, किमोथेरपी, रेडिओथेरपी, यामुळे सुद्धा फर्टिलिटी कमी होते, प्रजनन क्षमता कमी होते. आणि हे झाले वैद्यकीय फॅक्टर्स. ह्याशिवाय आपली जीवनशैली कशी आहे. सध्याच्या फास्ट पेस्ड जीवनामध्ये स्ट्रेस फॅक्टर खूप आहे, झोप पुरेशी होत नाही. खूप यंग लोक सध्या स्मोकिंग, अल्कोहोल यावरती खूप फोकस असतो लोकांचा. तर ही जीवनशैली चे जे घटक आहेत त्यामुळे पण प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. बरोबर. व्यवस्थित लोक झोपत नाहीत, हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. अपुरी झोप, पर्टिक्युलरली आपल्या मुंबई सारख्या शहरामध्ये लोकांना वेळ नसतो, झोपेसाठी वेळ नसतो आणि पुष्कळ वेळा इंटिमेसीसाठी पण वेळ नसतो. सो ह्यामुळे पण प्रजनन क्षमता अफेक्ट होऊ शकते. आणि हे सगळे महत्त्वाचे घटक आहेत आणि याकडे बारकाईने लक्ष देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. डॉक्टर, पालकत्वाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्या उपचार पद्धती आहेत याविषयी मी तुमच्याकडून माहिती जाणून घेणार आहे. पण त्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की जीवनशैलीमध्ये बदल करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रजनन क्षमतेचं आरोग्य सुधारण्यासाठी जीवनशैलीमध्ये कोणते बदल केले पाहिजेत? आपल्या जनरल तब्येतीसाठी कोणते जीवनशैली बदल चांगले, तेच जीवनशैली बदल फर्टिलिटीसाठी सुद्धा चांगले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहार संतुलित असायला हवा.
आहारामध्ये ॲडिक्वेट प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट म्हणजे सगळ्या भाज्या, सगळी फळं आपल्या जेवणाच्या ताटामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या आणि फळं असायला हवी. ड्रायफ्रुट्स खायला हवे. ड्रायफ्रुट्स शिवाय नॉन व्हेजिटेरियन लोकांनी अंडी किंवा मच्छी पण खायला हवी, कारण यामध्ये omega-3 फॅटी ऍसिड्स असतात. जे सॅच्युरेटेड फॅट्स असतात किंवा ट्रान्स फॅट्स असतात, म्हणजे बटर, खूप डीप फ्राईड तळलेले पदार्थ किंवा रेड मीट किंवा आपले बेक्ड आयटम्स, मैद्याचे प्रोडक्ट्स, ह्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात आणि हे आपल्या आहारामध्ये आपण अवॉइड करायला हवं. पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स जे असतात, म्हणजे व्हेजिटेबल ऑइल्स, नट्स अँड सीड्स, हे आपल्या तब्येतीसाठी चांगले. बरं. सध्या आपण पाहतो की यंग लोकांमध्ये स्पेशली आपले हे फूड डिलिव्हरी ॲप्स आल्यामुळे इझिली आपण ऑर्डर करून टाकतो आणि ह्या आपली जी जेवणाची पद्धत आहे, आपले ईटिंग हॅबिट्स जे आहेत, हे आपण डेफिनेटली इम्प्रूव्ह करायला हवे. आहारामध्ये जास्त साखर असलेले पदार्थ म्हणजे फ्रूट ज्युसेस किंवा मिठाई, केक्स, आईस्क्रीम, सॉफ्ट ड्रिंक्स, ह्या गोष्टी अवॉइड करायला हव्या. मैद्याचे प्रोडक्ट्स अवॉइड करणं अगदी महत्त्वाचं आहे. सो हे झालं आहाराबद्दल. दुसरा जीवनशैली घटक म्हणजे रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज, नियमित रूपी व्यायाम करायला हवा. म्हणजे मी असं म्हणेन, तुम्हाला जो व्यायाम आवडतो तो व्यायाम करा, बी इट वॉकिंग किंवा जॉगिंग किंवा जिम. काही लोकांना नाही आवडत हे, पण मग डान्स करायला आवडतं, तर काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करायला हवी आणि ती नियमित रूपी करायला हवी. हे अगदी महत्त्वाचं आहे. आपण ऑब्व्हियसली रोज वेळेवर झोपतो, आपण जेवतो, आपण ब्रश करतो, आंघोळ करतो, तसं रेग्युलर व्यायाम हे पण लाईफस्टाईल चेंज हा जीवनशैली बदल करायला हवा. ह्यामध्ये देर शुड नॉट बी एनी एक्सक्युजेस. खरंय. आहार, विहार आणि आचार हे जे आहेत ते फॉलो करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते चांगल्या पद्धतीचं असेल तर कोणताच आजार आपल्याला होणार नाही आणि आपल्या प्रजनन क्षमतेवर देखील कोणते घटक परिणाम करू शकणार नाही, जर आपण फिट असू तर. डॉक्टर, गर्भधारणा क्षमतेवर परिणाम करू शकणारी कोणतीही वैद्यकीय स्थिती किंवा जोखीम घटक आहेत का? ऑफकोर्स. स्त्रियांमध्ये वैद्यकीय स्थिती म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा एंडोमेट्रिओसिस किंवा ब्लॉक्ड असलेल्या गर्भनलिका किंवा काही अनुवंशिक प्रॉब्लेम्स. तर ही गोष्ट मी थोडी तुम्हाला ब्रीफमध्ये सांगते. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणजे शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स. तर अंडाशयांमध्ये खूप अंडी असतात, पण अंड व्यवस्थित दर महिन्याला वेळेवर वाढून त्याचं ओव्ह्युलेशन होत नाही आणि ह्यामुळे त्या स्त्रीला मासिक पाळी वेळेवर येत नाही आणि अंड तयार होत नाहीये, त्यामुळे प्रेग्नन्सीही राहत नाही. पण पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमचा डायग्नोसिस कसा करावा? तर 3 घटक आहेत आणि 3 पैकी 2 घटक असले प्रेझेंट तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमचा डायग्नोसिस होतो. तर हे 3 घटक कोणते? पहिलं म्हणजे इरेग्युलर किंवा डिलेड मासिक पाळी. दुसरा घटक म्हणजे शरीरावर, चेहऱ्यावर जास्त केस येणे. बरं. पुरुषांसारखं बॉल्डिंग होणे, म्हणजे वरचे समोरचे केस गळून निघणे, किंवा ब्लड टेस्टच्या रिपोर्ट्समध्ये पुरुषांचा जो हॉर्मोन असतो त्याचे प्रमाण जास्त असणे. आणि तिसरं फॅक्टर म्हणजे सोनोग्राफीवर समजा पॉलिसिस्टिक अपिअरिंग ओव्हरीज दिसल्या, म्हणजे मोठ्या असतात ओव्हरीज साईजमध्ये आणि ओव्हरीजमध्ये खूप जास्त नंबरमध्ये फॉलिकल्स दिसतात. तर ह्या 3 क्रायटेरियापैकी कोणतेही 2 क्रायटेरिया असले तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमचा डायग्नोसिस होतो. बरं. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोममध्ये इरेग्युलर पाळी असून ह्या स्त्रियांना वजन कमी करणं सोपं नसतं. वेट गेन खूप इझिली होत असतं. त्वचेवरती पिंपल्स आणि ऑइली स्किन आणि जास्त केस असणे हे प्रॉब्लेम्स असतात. आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असताना प्रेग्नन्सी राहतच नाही असं नाहीये. लाईफस्टाईल चेंजेस ह्या स्त्रियांनी समजा आपल्या डेली लाईफमध्ये आणल्या, व्यवस्थित आहार पाळला, रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज केली, तर त्यांचं ओव्ह्युलेशन नॅचरली पण रेग्युलरली होऊन त्यांना नॅचरल प्रेग्नन्सी सुद्धा राहू शकते. बरोबर. आता एंडोमेट्रिओसिस म्हणजे गर्भाशयाच्या आत जे अस्तर असतं, समजा ते गर्भाशयाच्या आतलं अस्तर गर्भाशयाच्या बाहेर कुठे प्रेझेंट असलं तर त्या स्थितीला एंडोमेट्रिओसिस म्हणतात. एंडोमेट्रिओसिसमध्ये हे पाहिलं गेलंय की काही वेळा स्त्रीबीजांची संख्या कमी असते किंवा गुणवत्ता कमी असते किंवा पेल्विक रिजनमध्ये इन्फ्लमेशन आणि फायब्रोसिस झाल्यामुळे गर्भनलिका ब्लॉक होऊन जातात. तर ह्या बायकांना पुष्कळ वेळा फर्टिलिटी ट्रीटमेंटची गरज भासू शकते. आणि एंडोमेट्रिओसिसचा सर्वात महत्त्वाचा सिम्पटम म्हणजे मासिक पाळीच्या वेळेस खूप पेन होणे, सिव्हिअर पेन असतं आणि त्यांना मग आपली रेग्युलर डेली रुटीन जे आहे, शाळेत जाणे, कॉलेजला जाणे, ऑफिसला जाणे, हे करता येत नाही. तर समजा तुम्हाला सिव्हिअर पेन होत असेल
पिरियडच्या दरम्यान, तर डेफिनेटली फर्टिलिटी डॉक्टरचा किंवा गायनाकोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. आणि ही जी लक्षणं तुम्ही सांगितलात ती दिसली तर त्या स्त्रियांनी लगेचच डॉक्टरांकडे सल्लामसलत करणं देखील तितकंच गरजेचं आहे. तुम्हाला जर डॉक्टर स्नेहा साठे यांच्याशी संपर्क साधायचा असतील तर स्क्रीनवर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही त्यांच्या मार्फत मॅमशी संपर्क साधू शकता. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की जी तुम्ही लक्षणं सांगितली ती सगळी लक्षणं दिसल्यावर निदान कसं करायचं, म्हणजे कोणत्या चाचण्या करायच्या? तर प्रजनन क्षमता चे चान्सेस वाढवण्याकरता आपण काय करायला हवं ते पण महत्वाचं आहे. आणि ज्यांना नॅचरल प्रेग्नन्सी राहत नाहीये त्यांनी केव्हा डॉक्टरांना अप्रोच करावं हे पण समजणं महत्वाचं आहे. नॉर्मली आम्ही कपल्सना सांगतो की तुम्ही वर्षभर प्रयत्न करा. वर्षभर नॅचरली प्रयत्न करून प्रेग्नन्सी नाही राहिली आणि स्त्रीचं वय जर 35च्या आत असलं तर वर्षभर प्रयत्न केल्यानंतर न राहिलेली प्रेग्नन्सी असताना तुम्ही फर्टिलिटी कन्सल्टंट किंवा गायनाकोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. पण 35च्या वय पुढे समजा वय असलं तर मग 1 वर्षभर न थांबता 6 महिने झाल्या कन्सल्टेशन करावे. याशिवाय अगर समजा मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलर असली किंवा मासिक पाळी सुरू असताना खूप त्रास होत असला, पेन जास्त होत असलं किंवा माहीत असलं आधी अगोदर डायग्नोसिस झाला असला की एंडोमेट्रिओसिस आहे किंवा पूर्वी कधी ट्युबरक्युलोसिस, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिझीज झालेला असला किंवा पूर्वी कधी पेल्विक सर्जरी शस्त्रक्रिया झालेली असली, इतर कोणामध्ये हस्बंड वाईफमध्ये कोणामध्ये कॅन्सरचा डायग्नोसिस झालेला असला, तर अशा जोडप्यांनी खूप वेळ न थांबता 6 महिने झाल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बरं. तर बेसिक फर्टिलिटी टेस्ट कोणत्या, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे स्त्रीबीजांची संख्या ठीक आहे का कमी झालेली आहे ते पाहायला हवं. स्त्रीबीजांची संख्या टेस्ट करण्यासाठी सगळ्यात सोपी टेस्ट म्हणजे सीरम AMH. ही सीरम AMH साधी सोपी ब्लड टेस्ट आहे. ही केव्हाही करता येते, ह्यासाठी फास्टिंगची गरज नाही आणि ही पाळीच्या कोणत्याही दिवशी करता येते. तर ह्या सीरम AMHच्या रिझल्टनुसार आम्हाला एग रिझर्व म्हणजे स्त्रीबीजांची संख्या तुमची चांगली आहे का कमी झालेली आहे हे कळतं. AMH समजा कमी असलं तर त्याचा अर्थ असा नव्हे की फर्टिलिटी कमी आहे, पण AMH समजा कमी असलं तर आपला प्लॅन फर्टिलिटी ट्रीटमेंटचा असा असावा की लवकरात लवकर प्रेग्नन्सी राहिलेली बरी, कारण वेळेनुसार हा AMHची व्हॅल्यू जी आहे ती कमीच होत जाते. दुसरी टेस्ट म्हणजे स्त्रीची ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी एक करून घ्यायला हवी. तर त्या सोनोग्राफीमध्ये अंडाशय, गर्भाशय ह्या गोष्टी व्यवस्थित दिसून येतात. काही फायब्रॉइड्स आहेत का, पॉलिप्स आहेत का किंवा अंडाशयामध्ये काही सिस्ट आहेत का हे आपल्याला सोप्या ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफीमध्ये कळतं. तिसरी टेस्ट म्हणजे पुरुषाचं सीमेन टेस्ट, हस्बंडची सीमेन टेस्ट एखाद्या चांगल्या लॅबोरेटरीमध्ये करून घ्यायला हवी. समजा स्पर्म काउंट मोटिलिटी चांगली असली तर मग पुरुषामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये हे ह्याची आपल्याला खात्री होते. आणि ह्या टेस्टचे रिपोर्ट्स काय आहेत त्यानंतर आपल्याला बाकी काही टेस्ट करायच्या का ते ठरवायला हवं. म्हणजे चौथी एक टेस्ट म्हणजे गर्भाशयाच्या लागून ज्या गर्भनलिका असतात त्या ओपन आहेत की नाही ते पण पाहणं महत्वाचं आहे. समजा गर्भनलिका ब्लॉक्ड असल्या तर मग नॅचरल प्रेग्नन्सी किंवा IUI प्रेग्नन्सी राहू शकत नाही. आणि गर्भनलिका ब्लॉक्ड असल्या तर काही हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी करून त्या आपल्याला ओपन करता येत आहेत का ह्याची पण चर्चा मग त्या जोडप्याला आपल्या डॉक्टरांसोबत करावी लागेल. बरोबर. तर हे झाले बेसिक फर्टिलिटीचे टेस्ट. बरं डॉक्टर, सध्या मार्केटमध्ये अनेक आधुनिक उपचार पद्धती आलेल्या आहेत. आता तुम्ही ज्या काही टेस्ट सांगितल्यात त्या टेस्ट झाल्याच्या नंतर जेव्हा निदान होतं त्यानंतर कोणत्या उपचार पद्धती करायच्या आणि यामध्ये कोणत्या प्रकारच्या चांगल्या पद्धतीच्या आधुनिक उपचार पद्धती आल्या आहेत? तर समस्या बेसिकली त्या जोडप्याची काय आहे हे जाणण्यासाठी त्यांची डिटेल्ड वैद्यकीय इतिहास म्हणजे संपूर्ण मेडिकल हिस्ट्री आम्हाला घ्यावी लागते आणि योग्य त्या टेस्ट करून घ्याव्या लागतात. ते झाल्यानंतर नेमका उपचार काय करायचा ते ठरवता येतं. पुष्कळ लोकांना काही फर्टिलिटी ट्रीटमेंटची गरज नसते. सिम्पल काउन्सिलिंग, फर्टाईल विंडो काय आहे का, काही थोडेफार हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असले तर ते करेक्ट करून वय कमी असताना आणि रिपोर्ट्स थोडेफार ओके असताना नॅचरल प्रेग्नन्सी पण राहू शकते. पण काही वेळा IUI किंवा IVFचा सल्ला द्यावा लागतो. IUI सोपी आणि साधी फर्टिलिटी ट्रीटमेंट आहे. IUI मध्ये अंडवाढीची फक्त औषधं दिली जातात. सोनोग्राफी करून फॉलिकल केव्हा रेडी होत आहे ते पाहावं लागतं आणि फॉलिकल रेडी झालं की हस्बंडना सिमेन सॅम्पल द्यावं लागतं. ते लॅबोरेटरीमध्ये वॉश करून फक्त गर्भाशयात सोडलं जातं. बरं. ही झाली सिम्पल सोपी IUIची ट्रीटमेंट. दुसरं ट्रीटमेंट ऑप्शन आहे IVF किंवा ICSI ज्याला आपण ICSI म्हणतो. तर IVF मध्ये स्त्रीबीजेचा नंबर वाढवण्याकरता किंवा अंडवाढीसाठी इंजेक्शन्स द्यावी लागतात कारण जास्ती अंडी तयार झालेली बरी असतात. तर ही इंजेक्शन्स रोज 10-12 दिवस घेतल्यानंतर जेव्हा फॉलिकल्स रेडी होतात तेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये भूल देऊन आपण एग रिट्रीवल करतो.
त्या दिवशी कळतं की नेमकी किती एग्स मिळाली आहेत, मॅच्युअर एग्स कोणती आहेत. मग त्या दिवशी हस्बंडना स्पर्म सॅम्पल द्यावं लागतं. स्त्रीबीज आणि स्पर्मचं फलन लॅबोरेटरीमध्ये केलं जातं. मग थांबून पाहावं लागतं भ्रूण तयार होत आहेत की नाही आणि ते भ्रूण 3 ते 5 दिवस IVF लॅबोरेटरीमध्ये वाढतायत की नाही. आणि मग त्यानंतर इधर त्याच महिन्यात भ्रूणाचं गर्भाशयात रोपण केलं जातं किंवा ते भ्रूण फ्रीज केले जातात. तर हे त्या जोडप्याच्या पर्टिक्युलर सिनॅरिओ पाहून आपल्याला ठरवावं लागतं. तर ही झाली IVF ची ट्रीटमेंट. काही वेळा काही कपल्सना डोनर एग्स किंवा डोनर स्पर्मची गरज सुद्धा असू शकते. हो, बरोबर. मॅम, प्रजनन क्षमतेमध्ये उपचारांमध्ये यश मिळण्याची देखील किती शक्यता असेल? यामध्ये एक सक्सेस रेट देखील असतो, तर यामध्ये आपल्याला यश मिळण्याची किती शक्यता आहे आणि उपचारांच्या परिणामांवर कोणते घटक परिणाम करू शकतात? सो फर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात मोठा हा प्रॉब्लेम आहे की ह्यामध्ये देर इज नो ब्लॅक अँड व्हाईट. आणि ह्यामध्ये 100% गॅरंटी कोणालाही देता येत नाही. नॅचरली वय जसे स्त्रियांचे वाढते तसा सक्सेसचा चान्स कमी कमी होतो. नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आणि IUI आणि IVF मध्ये सुद्धा. त्यामुळे सर्वात महत्वाचा घटक इज वाईफ्स एज, म्हणजे स्त्रीचे वय. स्त्री बीजांची क्वालिटी कशी आहे, स्पर्मची क्वालिटी कशी आहे, तयार झालेल्या भ्रूणाची क्वालिटी कशी आहे, आणि शेवटची गोष्ट म्हणजे गर्भाशयाचं अस्तर व्यवस्थित तयार होतंय की नाही. या 3-4 गोष्टी पाहिल्या तर सक्सेसचे चान्सेस काय आहेत ते आपल्याला कळून येतात. पण जनरली स्पीकिंग कमी वयाच्या स्त्रियांमध्ये, कमी वयाच्या पुरुषांमध्ये गर्भाशय नॉर्मल असताना सक्सेस रेट चांगले असतात. बरं. आता IUI ही साधी सोपी ट्रीटमेंट असल्यामुळे पुष्कळ वेळा IUI चा सल्ला सुरुवातीला दिला जातो. पण IUI मध्ये यश मिळण्यासाठी स्त्रीचे वय कमी असावे लागते, तिच्या दोन्ही गर्भनलिका ओपन असाव्या लागतात, आणि पुरुषाच्या सीमेन रिपोर्टमध्ये खूप काही प्रॉब्लेम्स असले किंवा खूप कमी काउंट किंवा खूप कमी मोटिलिटी असली तर IUI चे चान्सेस कमी होतात. त्यामुळे IUI साठी वय कमी असणं, गर्भनलिका मोकळ्या असणं आणि स्पर्म रिपोर्टमध्ये मायनर काही अबनॉर्मॅलिटीज असणं महत्वाचं आहे. IUI मध्ये कितीही वेळा जरी आपण प्रयत्न केला तरी प्रेग्नन्सीचा चान्स जास्तीत जास्त 10-15% असतो. बरं. 10-15% म्हणजे 10 जोडपे जर IUI ने प्रयत्न करत असले तर 10 पैकी 1-2 जोडप्यांना प्रेग्नन्सी राहते. समजा त्यांचे रिपोर्ट्स ठीक असले तर आपल्याला IUI 2 ते 3 सायकल्स करून पाहता येतं, आणि 2-3 सायकल करूनही नाही राहिली प्रेग्नन्सी तर मग IVF ICSI चा विचार करावा लागतो. बरं. आता IVF ICSI चे सक्सेस रेट्स मेनली अवलंबून असतात स्त्रीच्या वयावरती. वय कमी असताना सक्सेस रेट्स चांगले असतात. इनफॅक्ट 60 ते 70% पर्यंत पण सक्सेस रेट्स असू शकतात. बरं. वय जसं वाढतं स्त्रीचा तसा तो यशाचा दर कमी होतो. डॉक्टर, मगाशी तुम्ही एक उल्लेख केलात एग फ्रीजिंगचा, तर नेमकं एग फ्रीजिंग काय असते ही संपूर्ण प्रोसेस, आणि ते कधी करावं, कुणी करावं? तर सध्या तुम्ही पाहिलं तर पुष्कळ वेळा आपण पाहतो की स्त्रियांना करिअरवर किंवा जॉबवरती किंवा एज्युकेशनवर फोकस करायची इच्छा असते. त्यामुळे पुष्कळ वेळा लग्न उशिरा ढकललं जातं किंवा लग्न झालेल्या बायकांचं सुद्धा चाइल्ड बेअरिंग पुढे ढकललं जातं. आणि आत्ताच आपण डिस्कस केलं की वय स्त्रीचं जसं वाढतंय तसे एग रिझर्व कमी होते, स्त्री बीजांची गुणवत्ता पण कमी होते आणि प्रेग्नन्सीचे चान्सेस कमी होत आहेत. आणि आता IVF टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स्ड आहे की ह्या स्त्रियांना ज्यांना सध्या प्रेग्नन्सी नाही प्लॅन करायची आहे त्यांना एग फ्रीजिंगचा ऑप्शन आहे. इनफॅक्ट मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पुष्कळ कपल्सना पाहते जे स्त्रीचं वय ऑलमोस्ट 40s मध्ये असतं आणि 40 वर्ष असताना प्रेग्नन्सीचे चान्सेस IVF ने कमी होतात. तर अशा स्त्रियांनी समजा वय कमी असताना त्यांची एग्स फ्रीज केली असती तर त्यांना ऑप्शन असतं की पुढे जाऊन जेव्हा प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे तेव्हा स्वतःच्या एग्सने त्यांना प्रेग्नन्सी राहण्याचे मग चान्सेस असतात. तर हे एग फ्रीजिंग कोणी करावं हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. समजा तुमचं वय लेट 20s मध्ये आहे किंवा अर्ली 30s मध्ये आहे आणि सध्या काही लग्नाचा विचार नाहीये किंवा लग्नाचा विचार आहे पण मूल सध्या नको आहे, तर अशा स्त्रियांनी आपली एग्स फ्रीज करून ठेवण्याबद्दल विचार करायला हवा. आणि खरं तर हा जो संपूर्ण प्रवास आहे IVFचा किंवा एग फ्रीजिंगचा वगैरे, भावनिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या खूप स्टेबल राहणं देखील तितकंच गरजेचं आहे. काय कधी कधी जे कपल असतात ते मध्येच उपचार देखील सोडून जातात, तर अशा काही कपल्सना तुम्ही झी 24 माध्यमातून काय सल्ला द्याल? तर मी इनफॅक्ट असं म्हणेन की IVF टेक्नॉलॉजी आता सध्या एवढी ॲडव्हान्स्ड आहे की सक्सेस रेट्स चांगले आहेत, पण यश न मिळण्याचे सर्वात मोठे आणि सर्वात महत्त्वाचे कारण आहे की कपल्स लवकर ट्रीटमेंट सोडून देतात, म्हणजे ड्रॉपआउट रेट जास्त असते. तर पुष्कळ वेळा लोकांना असं वाटतं की ड्रॉपआउट रेट जास्त असण्याचे कारण आहे की फायनान्शियल स्ट्रेन, पण रिसर्चने असं दाखवलंय की फायनान्शियल स्ट्रेन तर असतोच,
पण मेंटल बर्डन, इमोशनल स्ट्रेस या कारणांमुळे लोक ट्रीटमेंट सोडून देतात आणि ट्रीटमेंट सोडून देत आहेत म्हणून त्यांना यश मिळत नाहीये. तर हे महत्वाचं लक्षात ठेवायला हवं की ट्रीटमेंट सोडून द्यायला नको. कारण तुम्ही एक सायकल जेव्हा IVFचं करता फॉर एक्झाम्पल, तर त्या सायकलमध्ये स्त्रीचा स्टिम्युलेशनला रिस्पॉन्स कसा आहे, आपल्याला एग्स हवी तेवढ्या नंबरमध्ये मिळाली आहेत का, त्या एग्सची गुणवत्ता चांगली आहे का, एम्ब्रिओज चांगल्या क्वालिटीचे बनले आहेत का, एवढं सगळं आपल्याला मग तपासता येतं. आणि एखाद्या सायकलमध्ये यश नाही मिळालं तर मग नेक्स्ट अटेम्प्टमध्ये आपल्याला काही चेंजेस करता येतात ज्यामुळे आउटकम इम्प्रूव्ह होऊ शकतो. त्यामुळे ट्रीटमेंट सोडून न देणं हे अगदी महत्वाचं आहे. आणि हे कसं करावं, तर आपलं फिजिकल मेंटल वेलबिईंग इम्प्रूव्ह करायला हवं. तर हे कसं करता येईल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज. वेट लॉसच्या दृष्टीने नाही, पण तुम्ही जेव्हा नियमित व्यायाम करता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं फिजिकल आणि मेंटल वेलबिईंग हो, हे सगळं करणं सगळ्यात महत्वाचं आहेच. डॉक्टर, आज तुम्ही झी 24 तासमध्ये आलात आणि प्रेक्षकांना प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, कशा पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट करू शकता यावर योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. हितगुजमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. त्याच्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.